आज शिवसेनेनं देखील एकनाथ खडसे यांचा राजीनामा मागितला होता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यावर आता भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आपल्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबुड करू नका असा स्पष्ट इशारा भाजपनं शिवसेनेला दिलाय। शिवसेनेकडून खडसेंच्या राजीनाम्यासाठी जी मागणी झाली होती त्याबाबत हे भाजपकडनं मिळालेलं खरमरीत उत्तर आहे शिवसेनेला। खडसेंबाबत निर्णयासाठी भाजपचं नेतृत्व सक्षम आहे आणि भाजप खडसेंच्या बाजूने उभा आहे असं स्पष्टीकरण भाजपच्या माधव भंडारी यांनी दिलंय। जे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत पक्षाचे, त्यांनी हे स्पष्ट उत्तर शिवसेनेला दिलंय। यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात। एकतर लुडबुड करू नका असा इशारा तर दिलाच आहे शिवसेनेला, पण पहिल्यांदा भाजप नेतृत्वानी खडसे यांची उघडपणे बाजू घेतलेली सुद्धा आपल्याला दिसते आहे। हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे, यावर बोलण्याचं शिवसेनेला काही कारण नाही असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। आणि स्वतः माधव भंडारी आपल्याबरोबर आता फोन लाईनवरून आहेत। माधवजी, एकतर यातनं आम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत। भाजप पक्ष म्हणून खडसेंच्या मागे उभा आहे दरम्यान तांत्रिक कारणामुळे काही फोन संपर्क सध्या आपल्याशी होत नाही आहे, पण दोन गोष्टी ज्या आपल्याला यातनं स्पष्ट दिसत आहेत ती म्हणजे भाजपच्या अंतर्गत कारभारात तुम्ही लुडबुड करू नये असं शिवसेनेला त्यांनी स्पष्टपणे ऐकवलेलं आहे माधव भंडारी यांनी, आणि पहिल्यांदा एकनाथ खडसेंच्या मागे पक्ष उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे। माधव भंडारी यांच्याशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न केला, पण तो तुर्तास होऊ शकत नाहीये। पण आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे सध्या आपल्याबरोबर आहेत। हेमंत, आतापर्यंत जे आपण म्हणत होतो की एकाकी पडलेत की काय खडसे भाजप अंतर्गतच, पण आज पहिल्यांदा माधव भंडारी यांनी, म्हणजे जे पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी सांगितलंय की भाजप नेतृत्व यावर काय तो निर्णय घेईल आणि भाजप खडसेंच्या बाजूने उभा राहील। नक्कीच रुजुता, भाजपने पहिल्यांदाच प्रसिद्धी पत्रक काढून खडसेंच्या बाजूनी आहोत की नाही याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला। माधव भंडारी जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगण्याचा हाच शिवसेनेला प्रयत्न केला आणि एका पद्धतीने हा इशाराच आहे। शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊत त्यांनी पहिल्यांदा खडसेंनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला जावे अशा पद्धतीने उघडपणे प्रसारमाध्यमांना खडसेंना एका पद्धतीने खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर माधव भंडारींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे एका पद्धतीने शिवसेनेला नाही तर संजय राऊतांना इशारा दिला आहे की आपण पहिल्यांदा भाजपच्या अंतर्गत विषयामध्ये लुडबुड करू नका। भाजप सक्षम आहे की कोणत्या प्रकारची कारवाई करायची, की कोणता निर्णय घ्यायचा। खडसेंच्या मागे भाजप नेतृत्व पूर्णपणे सक्षम आहे आणि त्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो सर्वस्वी भाजपचे नेते घेतील, आपण घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा शिवसेनेच्या नेत्यांना इशारा देताना सत्तेमध्ये आहात पण तुम्ही आमच्याबरोबर आमच्या पक्षातल्या ज्या घटक गोष्टी आहेत त्या विषयांसंदर्भात तुम्ही कुठल्याही पद्धतीने बोलू शकत नाही हे सांगण्याचा से का राजकीय जीवन ये पूरे महाराष्ट्र को विदित है। उन्होंने जिस पद्धति से भारतीय जनता पार्टी के विधायक के रूप में, संगठक के रूप में, विरोधी पक्ष नेता के रूप में जिस पद्धति से उन्होंने भ्रष्टाचार के खिलाफ सबूतों के साथ लगातार सभागृह में आक्रामक होते हुए कांग्रेस और राष्ट्रवादी की सरकार की धज्जियां उड़ाई, शायद इसी से बौखला कर आज जब मंत्री पद पर वो हैं तो बिना सबूत के किसी भी प्रकार के निराधार आरोप करके उनको अड़चन में लाने का ये प्रयास है। शिवसेना उसमें सहभागी हो रही है। मेरा उनसे निवेदन है कि मराठी में कहावत है कि शेळीवर बसून मेंढीवर बसून उंटा हाकू नये, यानी बकरी पर बैठकर ऊंट की सवारी या ऊंट को नहीं हाँकना चाहिए। इस बात को शिवसेना ने ध्यान में रखना चाहिए। हमारे माननीय मुख्यमंत्री, हमारे प्रदेशाध्यक्ष, हमारे सारे केंद्र के नेता इस संदर्भ में निर्णय लेने में सक्षम है और भारतीय जनता पार्टी उसको योग्य चिंता योग्य समय पर करेगी। किसी भी प्रकार की इस्तीफे की आवश्यकता नहीं। खड़से जी ने खुद इसके बारे में जांच की मांग की है। मराठीत सांगा, खडसेंचा राजीनामा मागितलाय शिवसेनेने, मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला कुठेतरी धक्का पोहोचत असं शिवसेनेचं म्हणणं आहे। मला वाटतं की शिवसेनेच्या म्हणण्यावर राजीनामा देण्याचं काही कारण नाही। या उलट शिवसेनेने आमच्या कारभारामध्ये नाक खुपसण्याचं काही कारण नाही। ते काँग्रेसची बी टीम म्हणून काम करताय का याचा त्यांना पुन्हा माझा एकदा सवाल आहे। खडसेंनी स्वतः या प्रकरणामध्ये पूर्ण उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे। खडसेंचं राजकीय जीवन महाराष्ट्राने बघितलेलं आहे। एक कार्यकर्ता म्हणून, संघटक म्हणून, आमदार म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून
त्यांनी ज्या आक्रमकतेने पुराव्यांसह विरोधी पक्षाला आपल्या सगळ्या पुराव्यांनी दमछाक ज्यांची करून टाकली असा तडफडणारा माणूस हा या मंत्रिपदावर गेल्यानंतर त्याला कसं अडचणीत आणावं असं सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. आम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय जेव्हा असेल तेव्हा घेऊ, पण आम्हाला सध्या राजीनामा घेण्याची काही गरज वाटत नाही, कारण या आरोपांमध्ये कुठेही तथ्य नाही, याच्यामध्ये कुठेही आधार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. शिवसेनेने आमच्या याच्यामध्ये लुडबुड करू नये, स्वतःचं काम स्वतः करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास संबोधित करत होते पत्रकारांना आणि त्यांनीही पुन्हा एकदा स्पष्ट केलंय, एक शेवटचं वाक्य सुद्धा त्यांचं महत्त्वाचं आहे. त्यांनी काही चुकीचं केलंय, काही गैरव्यवहार केलाय असं पक्षाला आता वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही गिरीश व्यास यांनी आता बोलून दाखवलंय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडे जाऊया. हेमंत, आता हे स्पष्ट झालंय की भाजपने दोन शिवसेनेला तर इशारा पुन्हा एकदा त्यांनी दिलाय, काँग्रेसची बी टीम आहे का असं सुद्धा आता गिरीश व्यास बोलता म्हणाले आणि एकनाथ खडसेंच्या बाजूने उभं राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता मुद्दा हा आहे, जो पत्रक आज माधव भांडारी यांनी काढलंय त्यामध्ये एकनाथ खडसेंची पक्षांतर्गत काही चौकशी होणार का याविषयी काही उल्लेख आहे का? रुजुता, आता गिरीश व्यासांनी पण हेच सांगण्याचा प्रयत्न केला की एकनाथ खडसेंनी स्वतः चौकशीची मागणी केली आहे आणि याच्या संदर्भात जी काही चौकशी असेल त्याच्या सामोरे जाण्यासाठी एकनाथ खडसे सक्षम आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालाय की नाही झालाय हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. या संदर्भात भाजप पूर्णपणे एकनाथ खडसेंच्या बाजूने आहे. एकनाथ खडसे पूर्णपणे या कुठल्याही भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये अडकलेले नाही आहेत हे सांगण्याचा भाजपचे प्रवक्ते आणि नेते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता भाजपनी कुठेतरी उघडपणे आता एकनाथ खडसेंचा बचावात्मक कुठेतरी पवित्रा घेतला आणि एकनाथ खडसेंच्या बाजूने आहे हे सांगण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरुवात केलेली आहे. खरं हेमंत, आणि त्याचबरोबर शिवसेनेला सुद्धा फटकारलाय. तुम्ही अंतर्गत प्रश्नात भाजपचा हा प्रश्न आहे, इतर कोणी ढवळाढवळ करू नये हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. शिवसेना कुरघोडी करते आहे आणि हे उघड आहे आणि एकनाथ खडसेंचा जे काही मुद्दे आहेत त्याच्यानंतरचा जो राजकीय दबाव वाढत चाललेला आहे आणि प्रसारमाध्यमांमधून राजीनाम्याचं जे सत्रचा जो एकनाथ खडसेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यालाच धरून आज संजय राऊतांनी हेच मागणी केली की एकनाथ खडसेंनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा आणि नंतर चौकशीला समोर जावे. ह्यालाच धरूनच आज एकनाथ खडसेंच्या बाजूनी आहोत सांगत कुठल्याही पद्धतीचा शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत जे काही निर्णय आहेत त्याच्यामध्ये लुडबुड करू नये. भाजप नेते सक्षम आहेत आणि भाजप नेते जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील, पण एकनाथ खडसेंचा त्या पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचारामध्ये जे काही जो संशय आहे तो आम्हाला दिसत नाही आहे अशा पद्धतीचं सांगण्याचा आज भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता भाजपचे नेतृत्व एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय निर्णय घेते हे आता सांगण्याचा प्रयत्न भाजपचे प्रवक्ते सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हेमंत, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकनाथ खडसेंच्या बाजूने आता भाजप पक्ष उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. राजीनामा मागण्याची काहीही गरज नाही असंही त्यांनी आत्ता बोलून दाखवलंय आणि स्वतः एकनाथ खडसेंनी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे जे काही पक्षांतर्गत चौकशी होईल ती होईल, इतरांनी त्यात ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही. पक्षश्रेष्ठी भाजपचे हा निर्णय घेतील असंही भाजपकडनं स्पष्ट करण्यात आलंय. आणि भाजपला हे प्रत्युत्तर शिवसेनेला द्यावं लागलं. याचं कारण म्हणजे आज शिवसेनेकडूनही दबाव वाढला होता एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्याविषयीचा आणि त्यामुळे हे उत्तर द्यावं लागलंय. शिवसेनेनं खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली. खडसेंनी तातडीनं राजीनामा द्यावा असं शिवसेनेचं म्हणणं होतं. राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असा सल्ला मित्रपक्षांनी खडसेंना दिला. खडसेंबाबत भाजपनं काय तो निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. दरम्यान खडसे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मित्रपक्षानं खडसेंकडे राजीनामा मागितलाय, तर खडसेंनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पक्षश्रेष्ठी राजीनाम्याबाबत बोलतील अशी प्रतिक्रिया खडसेंनी नोंदवली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जी राजीनाम्याची मागणी केली त्याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सीमा दातेनं. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, एकूणच खडसेंवरती जे आरोप होतात त्याविषयी शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली आहे की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एक वरिष्ठ मंत्री, एक वरिष्ठ नेत्यांवरती जर कोणी आरोप करत आहे
त्या संदर्भात पुरावे असल्याची भाषा करतायत, तर सरकारच्या प्रतिमेचा हा प्रश्न असतो. व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खूप चांगली आहे, पण त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर त्यांच्या प्रतिमेला तडे जाऊ शकतात. जर एकनाथराव खडसे निर्दोष असतील तर त्यांनी छाती ठोकपणे सांगायला पाहिजे की एकनाथराव खडसे निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत. सांगावं ना, घाबरत्या कशाला, पण त्यांनी स्पष्टपणे सांगावं. सर, भ्रष्टाचार मुक्त देशाचा नारा मोदींनी दिला होता, मात्र त्यांच्याच ज्येष्ठ नेत्यांवरती कुठेतरी आरोप होत आहेत मोठे. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या आणाभाका घेऊन आपण सत्तेवरती आलेलो आहोत. तर शिवसेनेची काय भूमिका आहे राजीनाम्याबाबत? निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायला पाहिजे. जर त्यांनी घेतला नाही मग शिवसेना पाहिजे. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले योग्य जो निर्णय आहे तो घ्यावा, असं आहे संजय राऊत यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन मंगेश मेंढालेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.